हनुमंतरायाच्या दरबारामध्ये श्रावण सोमवार निमित्त गोड असं समस्त ग्रामस्थ मंडळी जोडवाडीकरांच्या माध्यमातून दरवर्षी आपण महाराज श्रावण सोमवार करत असतो. या आपल्या वर्षाची जर परंपरा पाहिली श्री हरी महाराज तर आपला सांगायची जर परंपरा झाली तर आपण सगळेजण भाग्यवान आहात. का आपला या भारत देशामध्ये आपल्याला जन्म भेटला, आपण खरंच भाग्यवान. का मी सांगणार आहे महाराज पुढे, या मूर्ती लोकांमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म भेटला, आपण सगळे भाग्यवान. का नाथ महाराज देखील म्हणतात भरत खंडे न दे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. का अरे आपल्या भारत देशामध्ये आपल्याला जन्म भेटला, भारतामध्ये जन्म भेटला याच्यामध्ये नवल नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म भेटला, महाराष्ट्रात जन्म भेटला याच्यात नवल नाही, ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या नंतर जन्म भेटला हे आपलं परम भाग्य. संतांच्या नंतर आपल्याला जन्म भेटला आणि महाराष्ट्रात नाही तर आपला परळी तालुका, बरोबर ना? कोणता तालुका? अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपल्याला या छोट्याशा जोडवाडी नगरीमध्ये हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपल्याला जर या वर्षाची गणना पाहिली तर आपल्या या वर्षामध्ये अनेक सण येतात. महाराज आपली हिंदू संस्कृती जी आहे ना, ही भारत देश आहे ना, पवित्र देश आहे आपला. का हे सामान्य देश नाही. तुकोबाराय म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत. या वर्षाची जर गणना पाहिली आपल्या वर्षामध्ये अनेक महाराज गुढीपाडवा, दसरा, 3.5 मुहूर्त सांगितले महाराज, दिवाळी सारखा पाडवा, अनेक एक जर सण सांगत बसलो आई माता मावल्या तर आपला वेळ निघून जाईल. आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये भगवान भोलेनाथाची आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी. का आपण मनुष्य जन्म भेटला, बरं प्रत्येकाच्या मागं काम आहे, पण आपण काहीतरी आपल्याकडून भगवंताची सेवा घडावी, त्या भगवान परमात्म्याने आपल्याकडून काहीतरी कार्य करून घ्यावं याकरता श्रावण सोमवार भगवान भोलेनाथाचा दरबार मंदिर तिकडे आहे, पण भगवान आपण जरी इथं असलो तर आपलं सगळ्याचं चित्त कुठं आहे? भगवान भोलेनाथाच्या दरबारात. आणि भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने महादेवाच्या आशीर्वादाने श्रावण सोमवार आणि आज नागपंचमीचा पर्व काळ आहे. पहा, नागपंचमी आणि श्रावण सोमवार आज जोडून दिवस आलेला आहे. खरंच भाग्यवान. आपल्या भारत देशामध्ये पाहिलं तर अनेक सण आहेत, त्याच्यामध्ये हा नागपंचमीचा सण आहे. या नागपंचमीचे असं महत्व सांगितलं. सगळे जण आपण नाग देवतांची आज सगळे आपण हिंदू धर्मामध्ये आपण सगळे नागदेवाची पूजा करतो. का आणि नागदेव हा आपला शेतकऱ्याचा मित्र आहे. आपण शेतामध्ये गेल्यानंतर महाराज आपण त्या वारळाची पूजा करतो, आपण मित्र मानतो. का नागदेवाची पूजा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये वर्षभर जे आहे ना, आपल्याला तो नागोबा काहीच करीत नाही, त्याची आपण तन मन धनाने त्या नागदेवाची आपण पूजा करतो. भगवान भोलेनाथ असं तर सांगितलं महाराज, भागवतामध्ये वर्णन आलं. हा नाग म्हणजे महाराज काही सामान्य नाही, भगवान भोलेनाथाचाच अवतार आहे. विठ्ठला भगवान भोलेनाथाच्या श्रावण सोमवार या निमित्ताने सोमवारी या पवित्र हनुमंतरायाच्या दरबारामध्ये मलाही संकीर्तन सेवा करण्याचं भाग्य लाभलं. खरं वास्तविक पाहिलं हनुमंतरायाच्या दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी जोडवाडीकरांच्या माध्यमातून पहिल्याच वेळेस महाराज आपल्या नगरीमध्ये येण्याचं भाग्य लाभलं. आज कीर्तनाला ज्यांनी साथ केली, ज्यांनी सुंदर अशी वारकरी सार गायली. का आम्ही महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करत असतो, आमचे माधव महाराजाला माहित आहे, पण वारकरी कुणाला म्हणतात? वारकरी भूषण. खरीच आमचे हरिभक्तपरायण ज्यांनी सुरुवातीला साथ गायली, आमचे प्रेममूर्ती असणारे श्री हरी महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. इकडे त्यांनी ज्यांना साथ गायली हरिभक्तपरायण वारकरी रत्न वारकरी भूषण हरिभक्तपरायण महादेव महाराज या ठिकाणी उपस्थित, महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. आपल्या गावातील सर्व गायनाचार्य मंडळी, लक्ष्मण महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सारखे विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित, सर्व ग्रामस्थ मंडळी. आता काही सगळ्यांचा परिचय नाही, कारण की पहिलीच टाइम आणि पहिलीच वेळेस तुमच्या गावामध्ये आलो. इकडे आपल्या गावचा असणारे हरिभक्तपरायण काय नाव? अशोक महाराज, महाराजांना देखील मनापासून धन्यवाद, ज्यांनी सुंदर अशी साथ केली. आम्ही सगळेजण ऐका बरं,
मी बोलतो, माझे ओठ बोलतात आणि त्यांचे बोट बोलतात. हरिभक्तपरायण विजय महाराजांना देखील मनापासून धन्यवाद. संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण माझ्यासोबत आलेले आमचे नामदेव भाऊ भोले. आपण जरी तासलो तर आपल्या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह सर्व महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आमचे नामदेव भाऊंना देखील मनापासून धन्यवाद. सर्व आई माता माऊली असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, मागे बसलेले असतील. आणि आज खरं तर वास्तविक पाहिलं तर एक प्रेमाचं नातं महाराज. कोणाला या कलियुगामध्ये असं सांगितलं, कोणालाच वेळ नाही महाराज. प्रत्येकाच्या मागं काम आहे, अडचणी आहेत, पण काहीतरी प्रेमाचा संबंध असल्याशिवाय माणसं येत नसतात. आज कीर्तन सकाळी कळालं. आमचे हरिभक्तपरायण धर्मापुरीचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोविंद भाऊ मुंडे या ठिकाणी आज कीर्तनला उपस्थित झाले. भाऊंना देखील मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शनाचा योग खरा जर वास्तविक पाहिलं वारकरी दादा, सगळ्यांचा दर्शनाचा योग जर कुणामुळे आला असेल तर आपल्या गावचं असणारे रत्न, आपल्या गावचे असणारे लाडके उपसरपंच साहेब, साऊंड सिस्टीमचे आमचे धनुभाऊ वेगळे, धनुभाऊंच्या माध्यमातून धनुभाऊंनी फोन केला, महाराज श्रावण सोमवार आहे म्हणले, भगवंताची सेवा आहे. त्यांनी एक फोन केला. आता प्रेमाचा संबंध असला तर महाराज आळंदी नाही महाराज, आमचे महादेव महाराज म्हणले माणूस आळंदीहून नाही अमेरिकेहून सुद्धा येऊ शकतो. का? कारण की प्रेमाचा संबंध असल्याशिवाय माणूस कुठून पण येऊ शकतो. आमच्या धनुभाऊने मला एकच फोन केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आळंदीहून 350 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. भगवान भोलेनाथ, भगवान शंकर जशी माझ्याकडून सेवा करून घेतील ती सर्वांनी गोड करायची. विठ्ठला सगळ्यांच्या शरणावर दंडवत. आता काही धनुभाऊला म्हणतील, काही गावातली मंडळी धनुभाऊने वाळंदीचा ओळखीचा महाराज आणला आणि धनुभाऊच एकट्याचं नाव घेतलं महादेव महाराज. काही मंडळी नाराज होतील ना बहीण भाऊ, म्हणून कुणाचं नाराज व्हायचं नाही. आता सगळ्यांचं नाव घेतो, नाराज होणार नाही कुणी, कारण की सगळी तुम्ही प्रेम करणारे आहात, म्हणजे कुणाला राग येणार नाही. सगळ्यांचं नाव घेतो. माता माऊली आई तुम्हाला पण सध्या राग येणार नाही. का? ही आजची सेवा आहे ना भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये, भगवान भोलेनाथाच्या निमित्ताने सेवा आहे. सगळ्यांचं नाव घेतो म्हणजे कुणाला राग येणार नाही. भगवान शंकराच्या चरणी फुल वाहतो वाकून, ऐका बरं, भगवान शंकराच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि सगळ्यांचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबरायांचा मान राखून. या जगामध्ये शिव हरिभाऊ महाराज ज्ञानोबरा इतकं कोणी मोठं नाही, छत्रपती शिवाजी महाराज इतकं कोणी मोठं नाही. लोपले ज्ञान जगी पायावरी या वारकरी संतांच्या देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव नेनताही भक्तिभाव. भगवान भोलेनाथाचं या अभंगामध्ये वर्णन करतात. भगवान भोलेनाथाचा स्वभाव कसा आहे. अरे या भगवान भोलेनाथाची भक्ती आपण कशा जरी पद्धतीने केली तर जगाचा मालक परमात्मा भोळा शंकर कसा उद्धार करतो 3 दृष्टांत देऊन या अभंगामध्ये गोड वर्णन करतात. का? या भगवान परमात्म्याचा महिमा काही, भगवान भोलेनाथ काही सामान्य नाही. तुकोबाराने जगाच्या मालकाने वर्णन करावं. तुकोबारे म्हणतात हा भगवान परमात्मा भोलेनाथ शंकर कसा आहे. देवे केले कैसे कैसे. ऐका बरं तुकोबारा काय म्हणतात. उद्धरिले अनायासे. ऐका नवल याची ठेव नेनताही भक्तिभाव. याचा भक्ती पाहत नाही आणि भावही पाहत नाही. आपण कोण्या तरी प्रकाराने भगवान भोलेनाथाची, भगवान शंकराची आपण सेवा केली नाही, तू जगाचा मालक कोण शंकर परमात्मा आपल्याला सगळ्यांचा उद्धार केला जात नाही. ऐका बरं, पण खरं वास्तविक पाहिलं तर महादेव महाराज वारकरी संप्रदायामध्ये पहिले वारकरी संप्रदायाचे आध्वर्य कोण, प्रश्न पडला पाहिजे ना. या मूळ वारकरी संप्रदायाची सुरुवात कोण होती. या वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी वैष्णव कोण आहे. या वारकरी संप्रदायाचे आध्वर्य जर कोण असेल, कोण आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी
भोलेनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर हे वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी आणि वैष्णव आहे. भगवान भोलेनाथ पंढरीची वारी करतात बरं आजही. जगाचा मालक शंकर परमात्मा भोलेनाथ आजही पंढरपूरची वारी करतो. का तुम्ही आम्ही करतो वारी याच्यात नवल नाही. जगाचा मालक शंकर परमात्मा भोलेनाथ तोही वारी करतो. पण वारीला निघाल्यानंतर वारीचा आनंद काय वारकरी बाबा. आताच 15 दिवसाखाली आपण सगळे वारकरी महाराज पंढरीची आषाढीची वारी करून सगळेजण आनंदात आलो. का वारीला निघाल्यानंतर वारीचा आनंद काय असतो. निघाले भगवान शंकर परमात्मा. आपण वारीला निघाल्यानंतर काय म्हणतो. घरची मंडळी म्हणते सांगा ना पेरणीचे दिवस आहेत शेतामध्ये सोयाबीन पेरू का बाजरी पेरू सांगा ना. वारकरी म्हणतो अगं तुला काय पेरायचं ते मी आता पंढरपूरला गेल्याशिवाय थांबणार नाही. का वारीचा आनंद तो वेगळाच आहे. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी. पंढरीची वारी जगाचा मालक परमात्मा शंकर परमात्मा करतो. आणि वारीला निघाल्यानंतर भगवान भोलेनाथ निघाले बरं वारीला. ऐका वारकरी संप्रदायाचे मेन वारकरी वैष्णव कोण आहे. आपण इथून सुरुवात करू म्हणजे जगाच्या मालकाचे आपल्याला वर्णन कळालं पाहिजे. आणि मग भगवान भोलेनाथ शंकरजी महाराज वारीला निघाले. परमात्मा वारीला निघाला बरं जगाचा मालक भोलेनाथ. आणि वारीला निघाल्यानंतर महाराज कुणाला कळालं. पार्वती आई साहेबांना कळलं आहे. आणि पार्वती आई साहेबांना कळल्याबरोबर पार्वती आई साहेबांनी आवाज दिला कुठे चाला तुम्ही. जगाचा मालक शंकर परमात्मा भोलेनाथ बाबा म्हणाले चाललो वारीला. पार्वती आई साहेबांनी हाक दिला वा म्हणजे जा वारीला तुम्ही एकटे वारीला जा आम्हाला काही यायची इच्छा होत नाही का. पार्वती मातेने हट्ट धरला महाराज. माता माऊलीने हट्ट धरला की पूर्ण करावा लागतो. आता मला काही श्री हरी महाराज माहित नाही त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही. विठाला शास्त्रामध्ये 3 हट्ट सांगितले राज हट्ट बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. आणि मग पार्वती मातेने हट्ट धरला तुम्ही शेपटे वारीला चाले आमची काही इच्छा होत नाही का. माणसं किती जरी बाहेर असले ना महाराज गोविंद भाऊ घरी आल्यानंतर शांत होतात. का कबीरदास महाराज म्हणतात आदमी कितना ही खतरनाक राहतो बाहेर घर में आया तो बिगी बिली बन जाए. का लोक म्हणतात साहेब आले साहेब आले साहेब आले आणि घरी आल्यानंतर मांजर होतात. का तुमचं सांगत नाही महादेव पार्वतीचं सांगतो. विठाला परमात्मा वारीला शंकर पार्वती आणि निघाले बरं. पार्वतीने हट्ट धरल्याबरोबर महाराज पार्वती माता भगवान शंकर वारीला निघाले. आणि निघाल्यानंतर महाराज हे कुणाला कळालं महाराज चिरंजीवाला कळालं. कोण आहे चिरंजीव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड तीनैना. गणपती बाप्पाला कळालं भोलेनाथ शंकर परमात्मा आणि पार्वती आई साहेब वारीला चालली कळालं. आणि भगवान शंकर पार्वतीला म्हणतात अगं एवढ्या मोठ्या पोटाचं लेकरू आता वारीला कसं न्यायचं पंचायत आहे ना. पण पार्वती आईने सांगितलं आपलं लेकरू आहे घ्या ना म्हणले वारीला घ्यायचं. आणि मग ऐका बरं भगवान शंकर पार्वती आई साहेब गणपती बाप्पा वारीला निघाले. भगवान शंकर परमात्मा पायी वारी करण्याकरता निघाला. पण पार्वती आईने सांगितलं पार्वती माता म्हणायला लागली आता आपली पायी वारी काय करा कॅन्सल करा. आता आपली पायी वारी कॅन्सल करून आपण आता गाडीमध्ये जाऊ. त्या काळामध्ये काही महाराज गाडी इंडिका 4 व्हीलर आता महाराज थार काय आणि काय काय गाड्या त्यांच्या नाव भरपूर गाड्याचे नाव महाराज स्कॉर्पिओ आता ती माझ्या तोंडात आहे नाव ना फॉर्च्युनर अशी गाडी महाराज. आणि मग पार्वती आई साहेबांनी सांगितलं आता आपली पायी वारी कॅन्सल करा. आणि मग नंदी पार्वती आईने सांगितलं जगाच्या मालकाला सांगितलं आपलं आता वाहन काढा. मग नंदी बैलाला सज्ज केलं आणि नंदी बैलावर बसून महाराज मग आता वारी निघाली बरं. कबीरदास महाराजांनी या भगवान शंकराच्या वारीचं वर्णन खूप सुंदर केलं. दशचरण जयाला चौपादी चालत आहे नयन 11 पंचमुखास पाहे खचित चितलवल वाटे अष्टकर्ण जयाला पशुजोग म्हणू त्या ते 2 पूज्य तयाला. पहा कबीरदास महाराज भगवान शंकराच्या वारीचं वर्णन करतात. पशु जरी म्हणू त्या ते 2 पूज्य तयाला
या भगवान शंकराच्या वारीचं वर्णन सांगितलं. पायांची बेरीज 10 सांगितली. दशचरण दयाला चौपादी चालत आहे. पार्वतीचे 2 पाय, भगवान शंकराचे 2 पाय, गणपती बाप्पाचे 2 पाय, नंदी बैलाचे 4 पाय. किती झाले? 10. दशचरण दयाला चौपादी चालत आहे. नयन 11 ज्या डोळ्यांची बेरीज 11 सांगितली. पार्वतीचे 2 डोळे, भगवान शंकराचे 3 डोळे, गणपती बाप्पाचे 2 डोळे, नंदी बैलाचे 2 डोळे आणि सापाचे 2 डोळे. किती झाले? सापाचे 1 का 2? किती डोळे सापाला? नयन 11 ज्या डोळ्यांची बेरीज 11 सांगितली. पंचमुखास पाय 5 मुख सांगितले. पार्वतीचं, भगवान शंकर, भोलेनाथ, गणपती बाप्पा आणि सापाचे. आणि पशु जरी म्हणत्या ते 2 पूज्यतयाला शिफ्टाची बेरीज 2 सांगितली. 1 नंदी बैलाचं आणि 1 सापाचं. विठाला पार्वती आई साहेब, भोलेनाथ, गणपती बाप्पा वारीला निघाले. आणि निघाल्यानंतर महाराज पंढरपूर मध्ये पोहोचले. ऐका बरं. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पोहोचले. तळावर पोहोचल्याबरोबर त्या पार्वती आईने या पंढरपूरचा सगळा सोहळा पाहिला. आणि 90 वर्षाचे म्हातारे माणसं 22 वर्षाच्या 9 जवान नाचत असे नाचले. लोक दले ना दिला लागली समाधी. मूळजन नर नारी लोकारे पंडित ज्ञानी योगी अनुभव एकच सिद्ध साधकारे. भगवान परमात्मा पार्वती आई साहेब, गणपती बाप्पा वारीला गेले. आणि मग पार्वती आई साहेबांनी एवढा सोहळा पाहिला. आणि पाहिल्यानंतर पार्वती आई साहेब म्हणाली, आता माझी काही इच्छा होत नाही म्हणजे पुढे यायची, मी इथंच थांबते. भगवान शंकरांनी मग पार्वती आई साहेबाला तळावर ठेवलं. आणि ठेवल्यानंतर महाराज गणपती बाप्पाला, नंदी बैलाला घेतलं. आणि मग जगाच्या मालकाकडे पंढरीश परमात्म्याकडे निघाले. बरं, वारीला एवढी आल्लोड गर्दी, 10 लाख समाज होता त्या काळात. आता यंदाच्या वारीला महादेव महाराज, यंदाच्या वारीला 35 लाख समाज होता. पंढरपूरच्या वारीला बरं सगळे संत मंत, अनेक संतांच्या पालख्या, 35 लाख समाज होता. आणि मग भगवान परमात्मा, नंदी बैल, गणपती बाप्पा जगाच्या मालकाला भेटण्याकरता निघाले. बरं, निघाल्यानंतर महाराज चंद्रभागेमध्ये आले. आणि चंद्रभागेमध्ये आल्यानंतर महाराज फुलाकडे, महाराज वाळवंटातून महाराज जगाच्या मालकाला भेटण्याकरता निघाले. एवढी गर्दी महाराज व्हायला लागली. नंदी बैलाला मध्ये घुसवलेला आहे. वारकरी म्हणायला लागले त्या भगवान बोलण्यात, अरे माणसाला इथं नीट चालता येत नाही आणि तू इथं बैल घेऊन आला. भगवान शंकरला असं म्हटल्यानंतर भगवान शंकर नंदी बैलाला म्हणायला लागला, अरे नंदी बैला आई, या वारकऱ्याने जर उलट्या पताका केल्या ना, तुझंही खरं नाही आणि माझं पण खरं नाही. काय कर, तू आता इथेच थांब. भगवान शंकराने नंदीला हनुमंतरायापाशी ठेवलं. अख्ख्या जगामध्ये जर तुम्ही जर कुठं पाहिलं ना, हनुमंतरायाच्या पुढे कुठं नंदी आहे का? कुठं पाहिलं का तुम्ही? पण पंढरपूरला गेल्यानंतर, चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर आपण ज्यावेळेस घाट चढून वर येतो ना, त्या हनुमंतरायापाशी नंदी आहे का? अजूनही जगाचा मालक शंकर परमात्मा पंढरीची वारी करतो. नंदीला तिथं ठेवलं आणि गणपती बाप्पाला कडेवर घेऊन महाराज जगाचा मालक परमात्मा निघाला. बरं, पंढरीनाथाला भेटण्याकरता निघाला. नामदेव पायरीच्या महाद्वारापर्यंत आला. महाद्वारामध्ये प्रवेश केला. आणि केल्यानंतर महाराज भगवान शंकराला घाम आला. आणि घाम आल्यानंतर भगवान शंकराने
गणपती बाप्पाला कडेवर घेतलं होतं, उचललं आणि ते एका कोनाड्यामध्ये नेऊन ठेवलं. आजही तुम्ही जर त्या महाद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर गोविंद भाऊ गणपती बाप्पा तिथं आहेत आणि का जगाचा मालक परमात्मा अजूनही वारी करतो. आणि मग गणपती बाप्पाला तिथं ठेवलं आणि मग जगाचा मालक भगवान शंकर परमात्मा पंढरीश परमात्म्याकडे गेला. वाळवंटामध्ये प्रवेश, महाद्वारामध्ये प्रवेश केला आणि जगाच्या मालकाने कटेवर हात विटेवर असणाऱ्या परमात्म्याने भगवान शंकराला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर महिमा वर्णिता महेश्वर तेने मस्तकी वंदिला. जगाच्या मालकाला परमात्म्याने भगवान शंकराला आपल्या डोक्यावर घेतलं. काय अधिकार भगवान शंकराचा असेल. म्हणून वारकरी संप्रदायाचे पहिले आध्वर्यू जर कोण असते, या वारकरी संप्रदायाचे पहिले वैष्णव जर कोण असते, जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी यांचे रज रेणुवंदुरे शिवनाम शीतळमुखी शेविपा कापडिया रे. भगवान शंकर हे भगवान वारकरी संप्रदायाचे पहिले आध्वर्यू. ऐका बरं, काही काही मंडळी गोविंद भाऊ हातामध्ये महाराज माळा घेतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळे घालतात, नामस्मरण करतात, ज्ञानेश्वरी गातात, नामचिंतन करतात, दिवसभर वारी करतात. पण संध्याकाळी महाराज जगाच्या मालकाची शंकराची निंदा करतात. नाथ महाराजांनी सांगितलं अशा माणसाचं आपण तोंडही पाहिजे नाही. वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे पाहूनही वदन मूर्खा होणी मूर्ख कोण. नाथ महाराजांनी तर याच्यापेक्षा प्रकट सांगितलं. आपण जर भक्ती भगवान शंकराची करत असलो आणि विष्णू परमात्म्याला नाव ठेवलं तर काय म्हणतात, आदपात आदपात झाला तयानारा. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय सांगतो रे बाबा, कुणाचाच भेद करायचा नाही. का भगवान शंकर आणि विष्णू
उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय सांगतो बाबा भगवान शंकर आणि भगवान विष्णू वेगळे नाहीत, एकच आहेत महाराज. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय म्हणतो दोघांचं पण भजन करा. भजन करा रे हरिहरा नारायण शिव शंकरा, माझे बोलणे अवधारा भेद न करा दोघाचा. का भगवान शंकराचं एवढं वर्णन केलं, भगवान भोलेनाथाचं एवढं वर्णन केलं का जगाच्या मालकाची आपण भक्ती केली ना, भगवान भोलेनाथाची भक्ती केली ना, भगवान भोलेनाथ आपल्याला जो आपलं आयुष्य आहे ना ते आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये महादेव महाराज देव बदलला की महाराज भाव बदलत असतो, भक्ती बदलत असते. अरे वारकरी संप्रदाय काय म्हणतो ऐका. वारकरी संप्रदायामध्ये अशी गणना सांगितली, विष्णूचा भक्त असेल तर त्याला काय म्हणतात, वैष्णव म्हणतात. देवीचा भक्त असेल तर त्याला शाक्त म्हणतात. महादेवाचा भक्त असेल तर त्याला शैव म्हणतात. गणपतीचा भक्त असेल तर त्याला गणपती म्हणतात. आणि सूर्याचा भक्त असेल त्याला सौर्य म्हणतात. प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा आहे. पण सगळ्याचं कारण सांगू का, अनेक जरी भाव असेल, अनेक जरी कारण असते, पण प्रत्येकाचा भाव, प्रत्येकाची निष्ठा फक्त एकच आहे, विठ्ठला. भगवान शंकराच्या भक्ताला वैष्णव म्हणत नाही, तर भगवान भक्त शंकराचे जे भक्त आहे त्यांना शैव म्हणतात. आपला जर विचार केला तर प्रत्येकाची कशी आहे सांगू का अपेक्षा, साधन कमी पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. आपण सगळे शेतकरी आहे आणि मी पण शेतकऱ्याचंच लेकरू आहे. आपल्याला वाटतं महाराज शेतकरी मध्ये असल्यानंतर आपल्या घरातलं उदाहरण म्हणतो आपल्याला असावी, आपल्या घरामध्ये एखादी म्हैस असावी, भरपूर दूध देणारी असावी, मारकी नसावी, मोठ्या शिंगाची नसावी, भरपूर न खाणारी असावी आणि भरपूर दूध देणारी असावी. साधन कमी आणि फळ लाभ, हे झालं महाराज आपल्या घरातलं उदाहरण. आता एखादा माणूस आजारी पडला तर असं वाटतं महाराज औषध गोळ्या नको, पण आपला आजार बरा झाला पाहिजे. पण तसं नाही, जशी जशी माणसाची भक्ती असेल तसा भाव असतो. वारकरी संप्रदायामध्ये जरी विचार केला तर किती देव आहेत महाराज, 33 कोटी देव आहेत. लोक म्हणतात किती देव आहेत, 33 कोटी नाही, 33 प्रकारचे. 8 वसु, 11 आदित्य, 12 आदित्य, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार, एवढे महाराज देव सांगितले. याच्यामध्ये पण महादेव महाराज 4 प्रकार सांगितले. काही मर्ती देव आहेत, काही नैमित्तिक देव आहेत, काही नित्य देव आहेत आणि काही अधिष्ठातृ देव आहेत. विठ्ठला दोन मिनिटांमध्ये मुद्दा पाहायचा आणि पुढे चालायचं. काही नित्य देव आहेत. कोणते नित्य देव आहेत महाराज, नैमित्तिक देव आहेत, काही निमित्ताने केलेले. आपल्या शेतामध्ये जे आहेत ना, कोणते देव, मसोबा, येडवा, काय आसरा, मसोबा, हे जे देव आहेत ना केलेले देव आहेत. मी बोलत नाही, तुकोबर आहे म्हणतात. शेंदरे हेंदरे दैवते कोण पूजित होते आपल्या पोटात दिले हे नैमित्तिक देव झालेले केलेले. आता अधिष्ठातृ देव म्हणजे महाराज निमित्ताने केलेले. आता आपल्या घरामध्ये आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांना माहिती, आपण सगळेजण सत्यनारायणची पूजा करतो. आणि मग सत्यनारायणची पूजा केल्यानंतर आपण त्या सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस गणपती कशाचा मानतो, सुपारीचा गणपती मानतो. आणि मग सुपारीचा गणपती मानल्यानंतर माता माऊल्या घरामध्ये सगळे पाहुणे मंडळी आले, गोविंद भाऊ आणि पाहुणे मंडळी सगळ्यांची महाराज सत्यनारायणची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर सगळे वारकरी जेवायला बसले, जेवण केलं पोटभर आणि मग जेवण झाल्यानंतर
म्हटल्यानंतर आपल्याकडे काय कार्यक्रम असतो? पान सुपारीचा. आणि मग आता सगळ्यांनी पान कात चुना सर्व लावलं, पण सुपारीच काही सापडणार. एका छोट्या लेकराला कळणार सुपारी सुपारी म्हणजे ते छोटू लेकरू गेलं आणि त्या मंदिरावरती महाराज सत्यनारायणची पूजा करता सुपारी उचलली. सुपारी काय होतं? आपण त्याला काय म्हणतो? गणपती बाप्पा. काही काळापुरतं देवत्व, याला अधिष्ठातृ देवता म्हणतात. तिसरा प्रकार सांगितला नैमित्तिक देव. नैमित्तिक देव कोणकोणचे आहेत महाराज? आपल्या आई वडिलांची जी आपण सेवा करतो हे नैमित्तिक देव आहे का? जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत ही सेवा करायची. ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोण कीजे. अरे जगाच्या मालकाने सांगू का तुम्हाला, आपल्या घरामध्ये आपण जर वाटत असेल आपण किती श्रीमंत आहोत, आपल्या आयुष्यामध्ये आपण जर काय कमावलं असेल, किती दुःखाचा प्रसंग येऊ द्या तुमच्यावर, ऐका बरं एवढं वाक्यातलं वाक्य. कीर्तन सगळं विसरला तरी चालेल, विसरायचं नाही, पण सांगतो ऐका. आपल्यावर माय बापाची किती उपकार आहेत धनन भाऊ. आपल्या ज्याच्या डोक्यावर मायेचा पदर आहे आणि ज्याच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे ना, तो या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रीमंत मानतो. कुंडलिकाने काय केलं? जगाच्या मालकाने भक्ती केली का जगाच्या मालकाची भक्ती केली? नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपूर आले, कुंडलिक देखील भक्ता दिले वरदान. जगाच्या मालकाची भक्ती केली, जोपर्यंत आहे तोपर्यंतही त्यांची सेवा, आणि गेल्यानंतरही महाराज त्यांना दुजोर आहे. ज्ञानोबराय म्हणतात सोम सूर्य ग्रहणे एवढी करीती पारवणे का माता पितर वरणे अंकित जे दिवस. हे नैमित्तिक देव आहेत. आणि नित्य देव कशाला म्हणतात? 5 देव नित्य आहेत. कोणकोणते आहे का? भगवान विष्णू, भगवान शंकर, भगवान गणपती, भगवान सूर्यनारायण आणि भगवान जगदंबा माता. हे 5 देव नित्य आहेत. कोणकोणते? भगवान शंकर हे महाराज नित्य देव आहेत. भगवान विष्णू. आता मग एक वारकरी वैष्णव, एक वारकरी म्हणायला लागला, आता एक 5 गिरायक आहेत, कुणाची भक्ती केल्यानंतर फळ किती लाभ आहे आम्हाला सांगता का? पहिला आपण म्हणला एकाकडे जाऊ म्हणला, आपल्याला कुणाचं फळ, आपल्याला कोणता परमात्मा आपल्याला किती फळ देतो? पहिला भक्त जो गणपती बाप्पाकडे गेला आणि गणपती बाप्पाचे भक्त म्हणायला लागले, आमच्या गणपती बाप्पाची तू भक्ती कर. काय करेल? आमचा गणपती बाप्पा म्हणजे कोण आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आमचा परमात्मा गणपती बाप्पा सुख निवारण करणार आहे, दुःखाचं हरण करणार आहे. आमच्या गणपती बाप्पाची तुम्ही सेवा करा. आता म्हणला गणपती बाप्पा पहिले आपण थांबा म्हणला, गणपती बाप्पाची नंतर पूजा करू. 2 नंबरला महाराज आता म्हणला देवीची उपासना करू. का? जगदंबा मातेची उपासना करायला गेला. जगदंबा मातेचे भक्त म्हणायला लागले, पा अरे आमची जगदंबा माताची भक्ती कशी आहे? शुक्रवारी जरी महाराज नुसते थोडीशी फुटाणे घालीन देवीचा जोगवा जरी मागितला तर आमची देवी माता प्रसन्न होती. का? ही जगदंबा माता देखील महाराज अनादी आहे. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तानाचती किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी. आणि मग जगाचा मालक सांगू लागला परमात्मा. आता मला हे 2च झाले. तिसऱ्या याच्याकडे जाऊ म्हणला, देवाकडे. कोण आहे तिसरा देव? भगवान विष्णूकडे गेला. का? आणि विष्णू परमात्म्याची आपण जर भक्ती केली तर महाराज आपल्याला ऐश्वर्य समाधान देईल. पण भक्त म्हणायला लागले, अरे विष्णू एवढा श्रीमंत आहे आणि त्याची बायको लक्ष्मीचा पती आहे तो, पण विष्णूचे भक्त कसे आहेत महाराज? आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ उडती भिके कुत्रे घर किती. तुकोबराय म्हणायला लागले, अरे विष्णू एवढा श्रीमंत आहे, लक्ष्मीचा पती आहे, पण त्याचे भक्त कसे आहेत? पण तू जर पाहिलं ना, या सूर्यनारायणची भक्ती केली, सूर्यनारायण भगवंताची भक्ती केली, या आतापर्यंत मला सांगा, आपण सूर्यनारायण कुणाच्या घरी बिल मागाय आला का? कुणाच्या घरी बिल मागाय आला नाही. जगाच्या मालकाचे सूर्यनारायणचे आपल्यावर फार उपकार आहे. हे 4 देवाची भक्ती केली. आता मग कुणाची राहिली भक्ती? भगवान शंकर परमात्मा. आता या भगवान शंकराकडे आला. का? जगाचा मालक भगवान भोलेनाथ कसा आहे? नित्य आहे. का? मला सांगा, तुम्ही आतापर्यंत भागवत कथा, राम कथा, शिव महापुराण कथा नाही, अन्य कथा ऐकली असतील. आतापर्यंत कोणी कथेमध्ये असा का होईल भाऊ महादेवाच्या आई वडिलांचं नाव कोणी सांगितलं का? मला सांगता का तुम्ही? सगळे आपण महादेवाचे भक्त सांगता का? कोणी सांगू शकत नाही. का? भगवान शंकर परमात्मा हा अनादी आहे. का? त्याला जन्म आणि मरणच नाही. जगाचा मालक परमात्मा शंकर परमात्मा आजही
कुणाचं भजन करतो? भजन करी महादेव, जगाचा मालक भगवान शंकर परमात्मा नित्य आहे. आणि मग सगळ्या भक्तात आम्हाला या सगळ्या भक्तापेक्षा भगवान शंकराची भक्ती करू का? आणि भगवान शंकर परमात्मा किती भक्ती त्याची श्रेष्ठ आहे. कशी तरी करा, कोणत्याही भागाने करा, कोणत्याही भक्तीने करा. का सांगू का? भगवान शंकर काही सामान्य नाही. भगवान शंकराकडे महाराज सर्व आहे, ऐश्वर्यवान आहे, सगळं संपद आहे. पण महाराज जगाचा मालक परमात्मा शंकर परमात्मा भोलेनाथ महाराज एवढं ऐश्वर्य आहे. अहो या भगवान भक्त शंकराचं जर वर्णन केलं, भक्ती केली, तर या भगवान शंकराचा जो भक्त आहे ना, कोण आहे? कोण आहे भगवान शंकराचा भक्त? रावण आणि बाणासूर. अरे एवढं ऐश्वर्य आहे महाराज त्या कुणाकडे? रावणाकडे. किती आहे महाराज? 5 लाख घर महाराज दगडाची होती, 7 लाख घर विटाची होती, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी महाराज कशाची होती? 1 कोटी समशानी वस्ती सर्व ही संपत्ती स्मशानी वस्ती रुद्र करी. तुम्ही कोटीचं मंदिर बांधा, किती? 1 कोटीचं भगवान भोलेनाथाचं मंदिर बांधा,
त्या मंदिरामध्ये तुम्हाला कधीच मूर्ती दिसणार नाही. काय असते त्या मंदिरामध्ये? पिंड असते. आणि मूर्ती जर पाहिजे असेल तर स्मशानामध्ये जायचं. का? एवढं महाराज ऐश्वर्य. स्मशानामध्ये जगाचा मालक परमात्मा राहतो. शास्त्रामध्ये असा श्लोक आला, धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहधारी जनस्मशाने देहेश्चितायां परलोके मार्गे कर्माने गो गच्छेति जीव एका एका. काय म्हणतात शास्त्रकार? धनानी भूमो पशवश्च गोष्टी. किती जरी धन गोळा केलं तर महाराज धन जमिनीतच राहणार आहे. किती जरी पैसा कमवला तर घरीच राहणार आहे. किती जरी सख्खा मित्र असू द्या कुठवर येणार आहेत? आपल्या अंतकाळापर्यंत. स्वतःची बायको असू द्या घरापर्यंत येणार आहेत. मग सगळी जण महाराज आपल्याला त्या स्मशानापर्यंत येतात आणि सगळी आपल्याला सोडून जातात. भगवान शंकर परमात्मा म्हणतो, अरे बाबा तू सगळ्या करता जगला, सगळी सोडून गेली, घाबरू नको. म्हणजे कोणी नाही त्याला मी आहे. म्हणून जगाचा मालक शंकर परमात्मा म्हणतो, घाबरू नको, मी तुझ्या करता जिवंत आहे. हेच माझ्या भगवान शंकराचं नवल आणि हेच माझ्या भगवान शंकराचं आश्चर्य आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ऐका नवल याची ठेव, कोणताही भाव आणि भक्ती पाहत नाही. नेनताही भक्ती भाव. भाव या शब्दाचा अर्थ इथं उद्देश सांगितला. का? भगवान शंकर परमात्मा उद्देशही पाहत नाही. कोणत्याही प्रकाराने भगवंताची शंकराची भक्ती करा. भगवान भोलेनाथाची भक्ती. महाराज कोण आहे भगवान भोलेनाथाचा भक्त? महाराज भस्मासुर. कोरोनाचा काळ आटोपलेला होता आणि कोरोनाच्या काळामध्ये भगवान शंकर परमात्म्यापाशी भस्मासुर गेला आणि भगवान शंकरांना म्हणायला लागला, देवा अरे आता माणूसच मरत नाही, तुला भस्म आणून कुठून देऊ? रोजच म्हणतो भस्म आणून दे. जगाचा मालक एवढा भोळा आहे शंकर परमात्मा. वरदान देऊन टाकलं ना, जो त्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. आणि मग या भस्मासुराने धरला ना रपाटा. माणूस दिसला की हात ठेवायचा, माणूस दिसला की हात ठेवायचा. आणि रपाटा सुरू केला आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं भस्मासुराला, अरे भगवान शंकराला पार्वती आहे, पार्वतीचं काय काम करायचं आहे भगवान शंकराला. आणि मग भगवान शंकराच्याच माग लागला महाराज परमात्म्याच्या माग. कोण? भस्मासुर. भगवान शंकर पुढे आणि भस्मासुर मागे. भगवान शंकर पुढे आणि भस्मासुर मागे. जगाच्या मालकाला विष्णू परमात्म्याला आवाहन दिला आणि विष्णू परमात्म्याने मोहिनीचं रूप धारण केलं आणि धारण केल्यानंतर मला त्या भस्मासुरासमोर सुंदर असं रूप धारण केलं आणि मग नाचायला सुरुवात केली. मी जसा कंबरेवर हात ठेवेल तसं हात ठेवायचा, मी जसं नाचल तसं नाचायचं. तू माझ्या बरोबर नाचलास की मी तुझ्या सोबत विवाह करेन अशी आड घातली. आणि नाचता नाचता मग जगाच्या मालकाने मोहिनीचं रूप धारण केलं होतं. नाचता नाचता आपला हात डोक्यावर ठेवला आणि मग त्या भस्मासुराने हात आपल्या डोक्यावर ठेवल्याबरोबर तो भस्मासुर मला जळून भस्म झाला. का? मला सांगायचा उद्देश कोणत्या तरी भावनेने महाराज उद्देश पाहिला का हो? नेनताही भक्तिभाव.
जास्त काही लागत नाही हो भगवान शंकराची भक्ती करायला. नामदेव महाराज म्हणतात एवढं भोळं दैवत आहे, एवढं भोळं दैवत आहे, कोणत्याही भावाने भक्ती करा, जास्त लागत नाही. एक तांब्यावर पाणी आणि एक बेलाचं पान. नामदेव महाराज म्हणतात एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे भाऊ. भगवान शंकराची भक्ती कोणत्या जरी भावनेने केली, असं सांगितलं महादेव महाराज. भगवान शंकराचं दर्शनाचा महिमा सांगितला. आमचे गुरुवर यांनी सांगितलेला गोड सांगतो. आपण ज्यावेळेस जगाच्या मालकाकडे भगवान शंकराचं दर्शन घेतो, जात असताना गोविंद भाऊ गेल्या गेल्या अगोदर पिंडीचं दर्शन घ्यायचं नाही. काय करायचं आहे, अगोदर भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं नाही, अगोदर नंदीचं दर्शन घ्यायचं. आणि नंदीचं दर्शन घेऊन महाराज ते जे दोन शिंग असतात ना, ते शिंग कशाचे, एक आहे दंभ आणि एक आहे अहंकार. त्या दोन्हीला हात धरायचा आणि जगाच्या मालकाकडे पाहून त्या शिंगामध्ये पाहून दर्शन घ्यायचं. का, जगाच्या मालका तो भगवान शंकर परमात्मा आपले जो आहेत ना षडीकार, तो परमात्मा आपला घालवत असतो. आणि मग महाराज दर्शन घ्यायचं. पण काही लोकांना काही दर्शनाचा महिमा नाही. आता हे भोळं दैवत आहे, भगवान शंकराचा एवढा महिमा सांगितला, एवढा गोळा कोणते 3 प्रकार सांगितले. ज्याला माहित आहे त्या भगवान शंकराची भक्ती आपण गेल्या गेल्या महाराज त्या पिंडीचं दर्शन घेतलं, माता टेकवायचं, त्या साळुंकीला हात लावायचा, दर्शन घ्यायचं. पण दर्शन घेत असताना नंदीकडे पाठ करून दर्शन घ्यायचं नाही. का, इकडून भगवान सतत शंकराच्या समोर संरक्षण करण्याकरता नंदी आहे आणि भगवान शंकराच्या पलीकडे मागे सुद्धा महाराज पाठ ठेवायचे. का, पार्वती आई साई माता आहे म्हणून आजूबाजूला बसायचं, शंकराचं दर्शन घ्यायचं. का, एवढं सोपं, एवढं साधन भगवान भोळा दैवत आहे. कोणत्याही जरी भावनाने भक्ती केली ना, कसा जरी भक्ती केली, जगाचा मालक परमात्मा उद्धार करतो. मग कुणाकुणाचा उद्धार केला, तुकोबारायांनी तर यादी दिली. सारी सुरुवात अभंगाच्या पहिल्या चरणात कुणाचा उद्धार केला. भगवान शंकराने भक्तांचा उद्धार कशा कशा पद्धतीने केला, आता कीर्तनाला आपल्या सुरुवात झाली. एवढं भोळं दैवत आहे, कसा उद्धार केला ऐका. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे म्हणजे कोणत्या तरी भावनेने कशी जरी भक्ती केली या भगवान शंकराची, तर जगाचा मालक शंकर परमात्मा आपला उद्धार करतो. कुणाचा उद्धार केला, आणि जे अन्य भावाने भगवान शंकराची भक्ती करतात याच्यात नवल नाही. मंदिराकडे सहज आला, त्याच्या मनामध्ये भगवान हा श्रावण सोमवार आहे, धरावं, उपवास धरला पाहिजे, पिंडीवर पाणी घातलं पाहिजे, बेलाचं फुल वाहिलं पाहिजे, अशाचा उद्धार करतो, याच्यात नवल नाही. निस्ता अनन्य भावाने सहज जरी आला तर त्याचा महाराज उद्धार करतो. कसा उद्धार केला ऐका. पूर्णामध्ये कथा आली किती. स्वर्गामध्ये सूर्यचषा नावाची देवंगणा होती. ब्रह्मसभेमध्ये तिच्याकडे नाचण्याचं काम होतं ऐका बरं. आणि ब्रह्मसभेत तिच्याकडे नाचण्याचं काम सूर्यचषा नावाची देवंगणा राहत होती स्वर्गामध्ये. देवाचं नृत्य करण्याकरता तिच्याकडे काम होतं.
नाच काम करण्याकरता ही स्वरंग ही देवंगणा होती. स्वर्गामध्ये काही अप्सरा कमी आहेत का? तिलोत्तमा, रंभा, अप्सरा, मेनका, उर्वशी अनेक रंभा आहेत ना. आणि मग ही स्वरजसा नावाची देवंगणा देवाला खुश करण्याकरता हिच्याकडे नृत्य करण्याचं काम होतं. पण महादेव महाराज नृत्य करताना काय झालं, या स्वरजसा नावाची जी देवंगणा आहे ना हिचा ताल चुकला. कशामुळे? ती काय झाली, पिऊन आली होती. तुम्ही म्हणता महाराज स्वर्गामध्ये पण आहे का? स्वर्गामध्ये पण आहे महाराज. का? मी स्वतः पदरच बोलत नाही महाराज. स्वर्गामध्ये महाराज ती स्वरजसा नावाची देवंगणा समजलं, समाज तपासान ती कळालं ही स्वरजसा नावाची देवंगणा घेऊन आली होती. काय? दारू पिऊन आली होती. आणि मग कळालं महाराज त्या स्वर्गामध्ये महाराज नृत्य काम करण्याकरता काय महाराज बाजही ताल पकवाज वीणा. तुम्ही म्हणता हे पेटी तबला हे आता आलं. पहिल्यापासून महाराज ही वीणा मृदंग पहिल्यापासून आहे. आणि मग नृत्य करताना ही देवंगणा जी होती ना स्वरजसा नावाची देवंगणा तिचा ताल चुकला. ब्रह्मदेवाला कळालं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तू तपासान ती कळालं तू पिऊन आली, तू ताल चुकल्यामध्ये तुला आम्ही शाप देऊन टाकतो. ब्रह्मशापे जाना ब्रह्मदेवाकडे आले सांगायला की मला उपशाप द्या ना, मला माफ करा, या शापातून मुक्त करा. मग ब्रह्मदेवाने सांगितलं जोपर्यंत तू कैकेयी मातेच्या हातावरचा प्रसाद उचलत नाहीस आणि अंजनी मातेच्या हाता उंजळीमध्ये नेऊन टाकत नाहीस तोपर्यंत तुला उद्धार होणार नाही. मग रामायणाचा प्रसंग इथं लावायचा. कोण? कौशल्या माता, कैकेयी आणि सुमित्रा. ज्यावेळेस महाराज दशरथाने महाराज 3 भाग करून महाराज कैकेयी मातेला, सुभद्राला आणि कौशल्य मातेला दिले. पहिला कौशल्याला, सुमित्रेला आणि कैकेयी मातेला प्रसाद दिला. आणि प्रसाद दिल्याबरोबर महाराज तिघीला प्रसाद दिला. शेवटला कैकेयी मातेला प्रसाद दिल्याबरोबर कैकेयी ती माता रागाने बसली. अरे मी एवढी आवडती बायको आणि मला शेवटून प्रसाद दिला. कैकेयी मातेच्या हातावरच प्रसाद घेऊन बसली. ही गार होती नाही ना, ब्रह्मदेवाचा शाप होता. जोपर्यंत कैकेयी मातेच्या हातावरला तू प्रसाद उचलीत नाहीस तोपर्यंत इकडे अंजनी मातेच्या हातामध्ये ओंजळीमध्ये नेऊन टाकत नाही तोपर्यंत तुला शाप होणार नाही. का? असा शाप दिला होता. आणि कैकेयी माता मग हातामध्ये महाराज प्रसाद घेऊन बसली होती. ती गार धावाच करत होती महाराज, धार्याच करत होती. कधी योग येईल, कधी काय होईल. आणि योग जुळला आणि जुळल्या बरोबर त्या कैकेयी मातेच्या हातावरला प्रसाद पुणे घारीने उचलला.
नाही, त्या घारीने प्रसाद उचलला आणि अंजनी मातेच्या ओढणीमध्ये नेऊन टाकला आणि पहिल्या बरोबर अंजनी मातेने काय केलं, सेवन केला. आणि मग अंजनी मातेच्या पोटी कोण आले पोटी, अंजनीच्या पोटी महारुद्र आले पोटी. हे भगवान हनुमंतराय आहेत ना, हे भगवान शंकराचा अवतार आहे. का, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, किंवा ज्ञानोबा म्हणतात भोज स्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. का, हे भगवान शंकराचा अवतार म्हणजे हनुमंतराय. विठ्ठला विठ्ठला हे काय उद्देशाने नाही, गाय महाराज सर त्या घारीच्या मागे पक्षी लागले होते आणि पक्षी लागल्याबरोबर ती घार आहे ना पिंडीवर जाऊन बसली आणि फक्त त्या पिंडीवर बसल्याबरोबर तिने फक्त असा पंख हलवले. पण माझा शंकर परमात्मा एवढा गोळा आहे, भगवान शंकराला वाटलं अरे मला स्वतः अर्पण झाली, त्या घारीचा देखील उद्धार केला. एका घारीचा उद्धार केला